सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। आता आपल्या बरेच दिवसापासून उत्तरार्धाची लीळा चालू आहेत। तसं आजची जी लीळा आहे तर चंद्रदेवा लाडू भोजना पाठविणे, म्हणजे चंद्रदेव हा एक भक्त होता अन्य पंथाचा, पण तो भजन क्रियेचा होता। म्हणजे त्याला पूर्वी खूप भजन क्रिया घडलेली होती आणि अशा भजन क्रियेचा प्रसवाचा जो जीव आहे त्याच्या ठिकाणी जर आपला भजन क्रिया जर घडली तर विशेष असे त्याला योग्यता प्राप्त होती। तर असं हे अन्य पंथात आपल्या दैवराटीतही असे दोन्ही प्रकार चालू आहेत। तर आजच्या लीळेमध्ये आपला समजेल की परमेश्वर कोणत्या जीवाला कोणत्या निमित्ताने योग्य करायचे ते आजच्या लीळेवर आहे। वार लावून शिक्षण घेणारे चंद्रदेव वार नसेल त्याविषयी आमच्या दर्शनाला यायचे। आता काय असेल ते देवतेचे विधी वार वगैरे काय प्रकार, पण ज्या दिवशी वार नसेल त्या दिवशी चंद्रदेव काय करायचे, स्वामीच्या दर्शनाला यायचे आणि स्वामी बी त्याला कोणा ना कोणाच्या ठिकाणी तरी भजन क्रिया घडावी म्हणून त्याला पाठवायचे। ते पतित असले तरी भजन कणवेचे होते। पतित म्हणजे सृष्टीशून्य झाली ज्याला आपण म्हणतो त्याला, म्हणजे प्रमादिया। तर असा तो प्रमादिया जीव होता खरा, परंतु भजनाचे त्यांनी कणव जोडलेली होती, भजन क्रियेची कणव होती आणि त्या भजनाच्या कणवेचा हा असल्यामुळे त्याला आमचे स्वामी काय करायचे, बाईसा करवी जीव घालायचे। परंतु यावेळी ते आले त्या दिवशी नेमकी अनंत चतुर्दशी होती, म्हणजे गणपतीचा सीझन होता आणि त्या दिवशी नेमकी अनंत चतुर्दशी, म्हणजे ज्या वेळेला गणपतीचा 10व्या दिवशी ज्या वेळेला विसर्जन करतात तोच दिवस नेमका होता। वाजाठांच्या एका कणवेच्या म्हातारीला आम्ही काही गोमटे प्रदान करणार होतो, म्हणून चंद्रदेव दर्शनी असल्यामुळे त्याच्या भजनाने त्या म्हातारीला भोगभूमीत मनुष्य देह लाभणार होता। म्हणजे कसं झालं की हा जो चंद्रदेव आहे हा भजन कणवेचा आहे आणि त्या म्हातारीलाही भजन घडावं, भजनाची क्रिया तिला घडावी किंवा भजन गोमत द्यावं त्या प्रदानाचं, म्हणून आमच्या स्वामींनी काय केलं, या अनंत चतुर्दशीच्या दिवशीच या चंद्रदेवाला बाजाठाणच्या एका म्हातारीच्या घरी पाठवलं। कारण काय, ती भजन क्रिया घडली असती ती तिला भोगभूमीत जन्म झाला असता ना, म्हणून तिला मनुष्य देह लाभणार होतं। म्हणून चंद्रदेव येतात, आम्ही म्हणालो चंद्रदेव हो आज आम्ही तुम्हाला लाडू भोजन घडवणार आहे, तरी नदीवर जा, स्नान करा आणि बाजाठाणला जा। मग देवाने सांगितलं की तुम्हाला आता आम्ही भोजन घडवणार आहे, ते लाडूचं भोजन, आणि तुम्ही काय करा, पहिलं स्नान करा आणि मग आम्ही तुम्हाला पाठवतो। कारण ही एक प्रकारची विधीच आहे ना की स्नान संध्या करून मग भोजनाला जायचं। तसं देवाने ह्याला पाठवलं। हो काजी म्हणून आमची आज्ञा घेऊन चंद्रदेव गेले, नदीवर स्नान करून ते बाजाठाणला गेले। मग देवाच्या आज्ञेप्रमाणे ते नदीवर गेले, स्नान केले आणि स्नान करून बाजाठाणला गेले। ते चाललेच होते तितक्यात एका म्हातारीने त्यांना बोलवले। त्याला माहिती आता कोणत्या म्हातारीकडे जायचं काय जायचं, परंतु देवाने सांगितलं की तुम्ही बाजाठाणला जा, आणि त्या म्हातारीला जे घडवायचं ते बी याला काही माहिती नव्हतं, फक्त एवढंच म्हणले की तुम्हाला आम्ही लाडूचं जेवण घालणार आहे। पण काय झाली गंमत, ते बाजाठाणला चालले असताना रस्त्यात एका म्हातारीने काय केलं, त्यांना आवाज दिला व विचारले, बटिका तुला अनंताची कहाणी सांगता येते काय? अनंत चतुर्दशीला अनंताची कहाणी असेल ना काहीतरी देवतेच्या ग्रंथामध्ये, तर ती तुला अनंताची कहाणी सांगता येईल का? अशी म्हातारी कोण म्हणते त्याला, याला म्हणते त्या चांगदेवाला म्हणते, चंद्रदेवाला। आणि संकल्पाचे मंत्र बी म्हणता येणार आहे काय?
आणि तुला मंत्रही म्हणता येतील का? मग तो मंत्रही म्हटला पाहिजे आणि ती विधी केली पाहिजे. अशा प्रकारे त्या म्हातारीने काय केलं, त्या चंद्रदेवाला आग्रह केला. हो आई, मी संकल्पही करू जाणतो, अनंताची कहाणी सांगू शकतो. चंद्रदेवाने कबूल केले आणि त्याला ते येत होतं, कारण तो वार लावून शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती होते, देवताविद्येचं सगळं नियम, त्याचे काय असतील ते संकल्प कसं म्हणायचं किंवा अनंताची कहाणी कशी सांगायची हे तो सर्व जाणत होता. त्या तो म्हातारीला काय केला, कबूल झाला की मी सर्व जाणतो, तर मग चला माझ्याबरोबर असे म्हणून म्हातारीने विनायकाला अर्पण करण्यासाठी लाडू घेतले आणि चंद्रदेवाला घेऊन विनायकाला गेली. म्हणजे त्या कुठं गणपतीचं मंदिर वगैरे कुठं काय असेल त्या ठिकाणी या चंद्रदेवाला काय केली, ती म्हातारी घेऊन गेली. तेथे चंद्रदेवाने अनंताची कहाणी सांगून संकल्पपूर्वक तिच्याकडून लाडू समर्पिले. मग ते अनंताची कहाणी सांगितली आणि विधियुक्त संकल्प करून ते लाडूचं काही नैवेद्य वगैरे काय असेल ते गणपतीला दाखवून ती सर्व ठिकाणी क्रिया केली. नंतर तिने चंद्रदेवाला तूप लाडू यथेच्छ जेवू घातले. मग ते सगळं देवतेचं विधी झाल्यानंतर त्याला यथेच्छ म्हणजे पोटभर तूप आणि लाडू खाऊ घातले. जेवण झाल्यानंतर तो परत आमच्या दर्शनाला आला. आता हे सगळं कार्य झालं आणि नंतर तो काय झाला की परत स्वामीच्या दर्शनाला आला. सर्व वर्तमान सांगून म्हणाले, जीजी, स्वामीच्या कृपा प्रसादाने आज मी तृप्तपर्यंत तूप लाडू जेवलो. आणि तो देवाला काय सांगतो मोठेपणा की जीजी, तुमच्या आशीर्वादामुळे किंवा तुमच्या कृपा प्रसादामुळे मला आज तूप लाडू भोजन भरपूर पोटभर खायला मिळालं. तर अशा प्रकारे हा जो भजन क्रियेचा जो हा होता कोण, चंद्रदेव, तर ह्याला भजन क्रिया त्या म्हातारीकडनं करून घेतली आणि त्या म्हातारीला काय केलं, योग्य प्रदान दिलं. म्हणजे त्याला ते गोमटं दिलं, भजन क्रियेचं गोमटं दिलं. तर परमेश्वर प्रत्येक जीवाचा पूर्वप्रसवाचा त्याचा जसा काय अधिकार असेल तसं त्याला त्या क्रियेचं योग घडवतात. म्हणजे जो ज्याच्याकडनं क्रिया घडून घ्यायचं त्याला बी आणि ज्याच्या ठिकाणी घडायचं त्याला बी, म्हणजे दोघांचं तिथं योग घडवतात. भट्ट पहाटे भाषणी पुरुषाची गोष्ट सांगली. आता देवानी एक कथा सांगितली. ती कथा अशी आहे की काही लोक म्हणतात ना की मी जास्त वेळ स्मरण केलं, मग आता कशाला स्मरण करायचं, किंवा जास्त वेळ मी पोथी पाहिली किंवा जास्त वेळ पोथी ऐकली, मग अशाला आता कशाला पोथी ऐकायची. असा हा जो जीवाच्या मनातला एक जी शंका आहे, ती शंकाचं निरसन देव कसं करतात ते पहा. रात्री नागदेवाला निरोपण करत असत तर कधी कधी बाईसना निद्रा येत असत. आता स्वामींचं कसं होतं की एकदा जर का स्वामी निरोपणाला बसले रात्री संध्याकाळी का होईना तर दिवस उजाडायचा. म्हणजे इतकं स्वामी तंतोतंत निरोपण सांगत होते, पण भक्तिजन सुद्धा तंतोतंत निरोपण ऐकत होते. त्यांना ताण भूक किंवा शौचाला जाणं किंवा लघुशंकेला जाणं ह्याचं सुद्धा भान राहायचं नाही, इतक्या ह्याच्यामध्ये ते तल्लीन व्हायचे. तर अशा प्रकारे कधी कधी बाईसने निद्रा यायची, कारण बाईचा दिवसात थकून जायची आणि मग तिला खूप वेळ निरोपण चालल्यामुळं मग तिच्या डोळ्यावर झापडी यायची, झोप यायची डोळ्यावर. मग त्या झोपायला निघून जायच्या. तेवढ्या ह्याच्यात ते काय करायचे, कुणाला हटवायचे नाही, तर स्वतःच आपली उठून निघून जायची. पुन्हा जाग आली की उठून येत आणि दिव्यातील तेल संपत आले की म्हणत, बाबा आता पुरे करावे की. आता गंमत काय व्हायची की काही वेळेला त्या दिव्यातलं तेल संपायचं. आता दिव्यातलं तेल संपल्यावर अंधार पडणारच की नाही, परंतु बाबाला काय म्हणायचे की बाबा आता पुरे करावे की. तर आता दिव्यातलं तेल बी संपलेलं आहे आणि लोक बी आता रात्रभर निरोपण ऐकून दमलेले थकलेले आहेत, तर आता ह्यांना सगळ्यांना विश्रांती घेऊ द्या. म्हणजे वैयक्तिक तिलाच विश्रांती घ्यायची होती, पण ती ह्यांना निमित्त करते, नागदेवाला निमित्त करायची. पुरे करावे की
दिव्यात तेल सुद्धा राहिलं नाही. ती म्हणायची आता एवढं आपलं वेळ बराच वेळ निरोपण चाललेलं आहे तर दिव्यात तेल सुद्धा शिल्लक राहिलं नाही, म्हणून आता काय करा, बास करा. मग डोमधील तूप टाका आम्ही म्हणायचो. मग त्या दिव्यात तूप टाकीत बायसा आम्हाला तर काही म्हणू शकत नव्हती. आता गंमत काय व्हायचं की देवाचा मनोधर्म असा होता की हे निरोपण चाललंच पाहिजे पुढं. म्हणून देव काय म्हणायचे की ते डोम मधलं जे काय आहे ते तूप घ्या आणि त्या दिव्यामध्ये टाका. बाईसाला काही म्हणता येत नव्हतं की आता निरोपण बंद करा म्हणून, कारण शास्त्र श्रवण आहे, शास्त्राच्या आड तर जायचं नाही. आणि एखाद्याच्या शास्त्राच्या आड गेलं तर ते आपल्यालाही कुठेतरी कोणत्या तरी जन्मी शास्त्राला अडथळा उभा राहतो. हा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने प्रसंग उभा राहतोच. म्हणून त्या काही देवाला बोलू शकत नव्हते. शिवाय नागदेवावर रागवत म्हणायच्या, नागदेवा अरे अशाने बाबांना जागरणाचा त्रास होईल. मग आता तो राग कोणावर काढायचा, नागदेवावर काढायचा. कारण देवाला काही मानता येत नव्हतं की निरोपण बंद करा म्हणून, जास्त झाले. मग ते नागदेवालाच ओरडायचे की अरे नागदेवा की बाबांना आता रात्र खूप झालेली आहे आणि बाबांना त्रास होतो, तर तू आता काय कर, जागरण होतंय आणि बाबांना त्रास होतोय, अजून कसा बसलास, जा झोपून घे. आणि त्याला म्हणायची इतक्या वेळ कसं काय तू बसलास, 5 दिवस उजाडायची वेळ आली आणि तू अजून बसलाय, जा आता झोपून घे. तू बसून राहशील तोपर्यंत बाबा निरोपण करतच राहतील. मग ते बाईसा म्हणायची त्या नागदेवाला म्हणायची तू जोपर्यंत बसणार तोपर्यंत बाबा काही निरोपण थांबवणार नाही, त्यांचं निरोपण चालूच राहणार. मग तू एकदा उठलास आणि तू झोपायला गेला की बाबा निरोपण काय करतील, थांबवतील. असा बाईसांचा हेतू. आणि ते म्हणायचे मी नागदेवाला. पण पुढं गंमत काय होते पहा. मग मात्र नागदेव उठून झोपायला जायचा. एके दिवशी तर कहरच झाला. आता असं बराच वेळा झालं की निरोपण चालत असताना बराच वेळ झाला की बाईसा बडबड करायची. पण एकदा काय गंमत झाली की कहरच झाला. कहर झाला म्हणजे नेहमीपेक्षा जास्त वेळ निरोपण चालू होतं. जास्त वेळ म्हणजे पार दिवसच उजाडला. निरोपणात किती वेळ गेला हे समजले नाही. नागदेव ऐकण्यात रमला होता. चित्त एकाग्र करून तो निरोपण ऐकत होता. तो सुद्धा इतका रमला होता निरोपणामध्ये की याच्या पुढे काय असेल, याच्या पुढे काय असेल, याच्या पुढे काय असेल, असे एकाग्र चित्ताने तो निरोपण ऐकतच राहिला. आणि त्यामुळे किती वेळ निघून गेला हे त्यालाही जाणवले नाही. अगदी उजाडले. म्हणजे इतका वेळ झाला की रात्री निरोपण केलेलं सकाळी दिवस उजेडेपर्यंत निरोपण चालले. म्हणजे 12 तासाचा घंटा, 8-10 तासाचा घंट्याचा म्हणजे तासाचा वेळ गेला तरी निरोपण चालूच होतं. अभयपणे बोलून गेला. अगदी उजाडले तरी निरोपण करीतच होतो. उजाडल्याचे लक्षात आल्यावर नागदेव आश्चर्य व्यक्त करीत अभावितपणे बोलून गेला, जीजी उजाडले की. म्हणजे आता हे निरोपण चालू असताना उजाडल्यामुळं नागदेव काय म्हणतात आमच्या स्वामींना की जीजी म्हणे आता एवढं तर उजाडलं. म्हणजे अभावितपणे म्हणजे एकदम आश्चर्यचकित, त्याला आश्चर्य वाटलं की रात्र कशी गेली समजलंच नाही त्याला. मग तो आश्चर्यचकित होऊन म्हणतो की जीजी म्हणे की आता उजाडलं म्हणे. असं म्हणता क्षणी देव काय म्हणतात पहा. काय रे तुला उजाडले हेच फार झाले काय. देव त्याला रागवतात. अरे मी एक रात्र तुला एक दिवस उजाड्यापर्यंत निरोपण केले ह्याच तुला मोठं आश्चर्य वाटतं का. याच्यापेक्षा आश्चर्याच्या किती मोठ्या गोष्टी आहेत. त्याच्यावरून देव एक गोष्ट सांगतात त्याला. काय सांगतात पहा. अरे पुरुषांच्या केवळ दर्शनासाठी सुद्धा युगचे युग निघून गेलेत. कशासाठी, दर्शनासाठी युगचे युग निघून गेले. हो, किंवा एखादा युग बी निघून जातो. म्हणजे देवाचं बोलण्याचं तात्पर्य काय आहे की समजा त्रेतायुगात जर दर्शनाला गेला एखाद्या गुरुच्या तर द्वापर युग उजळते. म्हणजे एवढंही त्याला भान राहत नाही, कारण तो गुरु तपश्चर्याला बसलेला आहे ना. त्याला युगाचं काय हे नाही, देणं नाही घेणं नाही. त्याच्या जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा तो प्रयत्न करतो.
पण जो बिचारा राजा म्हणा किंवा कोणत्याचा शिष्य म्हणा कोणी जो गेला असेल बिचारा दर्शनाला तो तटस्थ तिथंच उभा राहतो. मग त्याची एक देव कथा सांगतात. असे म्हणून आम्ही एक पुरुषाची गोष्ट सांगत पुढे म्हणालो, वानर्या, अरे हिमालयात तपसाधन करीत असलेल्या आपल्या गुरुच्या दर्शनासाठी एक राजा आपल्या दळभारासहित गेला होता. एका राजाची गुरु हिमालयात तपश्चर्याला बसली होती. मग त्या राजाला वाटलं की आपल्या गुरुला भेटावं म्हणून तो आपलं लाव लष्कर सैन्य घेऊन तो दर्शनाला निघाला. दर्शनाला गेला. दळभार गुहेच्या बाहेर थांबून गुहेत गेला, परंतु ते पुरुष काष्टी लावून बसले होते. आता गुरुच्या दर्शनाला जायचं म्हणून तो काय झाला, त्या गुहेत गेला आणि गुहेत गेला तर गुरु काष्टी लावून बसले, म्हणजे तपश्चर्याला डोळे लावून बसले होते. म्हणजे अंगाचे हाल नाही, चाल नाही, बोलणं नाही, चालणं नाही, काय नाही. ती एकटेच बोलणार कोणाशी आणि कोण सांगणार. आणि गुरुची काष्ट लागल्यामुळे ते काष्ट भंग करता येत नाही, तप भंग करता येत नाही. ते मोठं पातकच आहे. म्हणून तो राजा बिचारा तसाच दर्शनासाठी उभा राहिला. आता काष्ट भंगेल, मग काष्ट भंगेल, मग दर्शन घेऊन असा विचार करून ते पुरुषाची काष्ट भंगण्याची वाट पाहत बसला. त्याला वाटलं आता तप्प भंग होईल, थोड्या तपाने तप्प भंग होईल, मग मी दर्शन घेईन आणि मग मी जाईन, अशा विचारात तो राजा तसाच राहिला. काष्टी भंगल्यावर दर्शन घेतले. मग काही काळाने काष्टी भंगली, पण तो काळ किती गेला हे त्याला सुद्धा माहित नाही आणि त्या तपाला बसलेल्या ऋषीला बी माहित नाही. राजा निघाला तेव्हा त्या पुरुषाने विचारले, हे राजा तू कुठे निघालास. बघा, म्हणजे त्याच्या गुरुलाही काळजी आहे की हा इतक्या वेळ थांबला खरा, युग संपलं आणि माझ्या दर्शनासाठी विचारात थांबला, पण आता इतका तरतरीने निघाला की त्याला असं वाटतं आता आपले सेवक, आपले शिपाई सगळे बाहेर वाट पाहत असतील, म्हणून तो तरतरीने मागे निघाला. तेवढ्यात तो ऋषी काय म्हणतो की हे राजा तू कुठं निघालास, तू एवढं काय घाई गडबडीत चाललायस म्हणे. महाराज बाहेर दळभार वाट पाहत असेल म्हणे, बाहेर माझं दळभार बाहेर उभं आहे सैन्य सगळं आणि ते माझी वाट पाहत असतील म्हणे. ती मला जाण्याची अनुज्ञा द्यावी, म्हणजे मला जाण्याची परवानगी द्यावी. राजा म्हणाला मला अनुज्ञा द्यावी, म्हणजे मला परवानगी द्यावी. हे राजा कसला दळभार धरून बसलायस, असं कोण म्हणतो. तुळशी, अरे दळभार काय म्हणतोस. अरे दळभार तुझा आहे का अजून, इतक्या वेळ राहील का तो, अजून कशाचा दळभार धरून बसला. अरे ते युगच गेलं, तू ज्या युगात मला दर्शनाला आलं होतं ना ती युगच गेलं. ते दळभार कशाला थांबल, ते थांबून कंटाळून निघून गेले असतील. त्यांना माहिती आता राजा आत गेला, आता किती वेळ लागतं आणि काय लागतं, तोपर्यंत उपाशी तडफडून मारायला लागल्यावर कोण कशाला थांबल तिथं. म्हणून ते दळभार निघून गेले. मग तुझा दळभार कसा उरेल, काळाच्या ओघात तोही नामशेष झाला आहे. असा काळ होता की ते तर तुला बघायला नाहीच मिळणार, पण त्यांचं नाव गाव काय जे असेल ते सगळं नामशेष झालं. म्हणजे त्रेतायुगातली जी गोष्ट असेल काही ती त्रेतातच संपली आणि आता द्वापर युग लागले. त्याच्यामुळं तू दळभारासाठी काय वाट पाहतो, त्यांची काय वाट पाहतो. मग त्या दळभार उरेल, काळाच्या ओघात ते नामशेष झाले. ते पुरुष म्हणाले. तेव्हा राजा आश्चर्यचकित झाला. त्या राजाने जर केवळ भेटीसाठी युग घालवली तर मग ज्ञानार्जनासाठी रात्र गेली तर तुला त्यात काही नवल. बघा किती महत्वाचा विषय. नागदेवाचार्याला उदाहरण दिलं. नागदेवाचार्याला उदाहरण दिलं. आणि म्हणजे तो नुसत्या दर्शनासाठी जर त्याचं युग जात तर तुला ज्ञानासाठी एक रात्री गेली तर काय फरक पडला. एवढं काय त्यात आश्चर्य वाटलं. म्हणजे त्याला आश्चर्य वाटायचं कारण ते झालंच. परंतु देव काय म्हणतात की रात्र असो दिवस असो हा तुम्हाला ज्ञानार्जनासाठीच आहे, स्मरणासाठीच आहे. अष्टप्रहर स्मरण जे मानतात ते याला की सतत परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहणं, सतत परमेश्वराच्या
ज्ञानाचं वर्णन करणं किंवा मनन करणं किंवा चिंतन करणं हे जे आहे ह्यालाच अष्टप्रहर स्मरण म्हणते. तर देव काय म्हणतात, तुला एका ज्ञानार्जनासाठी एका रात्रीची तुला काय मोठं नवल वाटतं. म्हणून देवानी काय केलं, त्याला नुसतं दर्शनाने जो युग जातात तर ज्ञानाला किती युग लागत असते. ज्ञानाला बी युग जाते. आपण तरी काय एका युगात थोडं ज्ञान होते आणि एकदम सगळं ज्ञान तर आपल्याला होऊच शकत नाही. जेवढं काय तुटकं मुटकं आहे तिकडे सुद्धा आपण काय करतो, दुर्लक्ष करतो, आळस करतो. म्हणून ज्ञानार्जनासाठी सतत रात्रंदिवस काय झालं पाहिजे, झटलं पाहिजे. पूर्वी खडकुलीला वास्तव्य असताना नागदेवानी विचारल्यावरून पुरुष सवयीमुळे धर्मापासून जातो, त्यासाठी एखाद्या स्थानाची देखील सवय लागू नये म्हणून साधकांनी नित्याटन करावे. आता एकेकाळी ज्यावेळी आमचे स्वामी नेहमी निरूपण करायचे, भक्तिजनांना अनेक विषयावर निरूपण करायचे. पुनर्जन्मावर निरूपण करायचे, पुनःसंबंधावर निरूपण करायचे, कैवल्य पदासाठी, नित्य नरकावर निरूपण करायचे. प्रत्येक विषय भरपूर हजारो लाखो विषय असायचे. तर एकदा मागा असा एक विषय असा झाला होता की पुरुष हा एका ठिकाणी जर थांबला तर त्या सवयीमुळे काय होतो, धर्मापासून जातो. मग अशा पुरुषांनी काय करावं, तर देवाने काय सांगितलं, अटन विजन भिक्षा भोजन स्मरण निद्रा आणि प्रसाद सेवा. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी थांबूच नका, म्हणजे एका गावाला थांबू नका. जरी थांबलं तर एक दिवस दोन दिवस थांबलं तर ठीक आहे, पण तिसऱ्या दिवशी काय होईना तुम्ही काय करा, दुसऱ्या ठिकाणी निघून जा. म्हणजे अशा प्रकारे देवाने नित्याटन सांगितले. नित्याटन म्हणजे नित्य प्रवास, कायमचा प्रवास ठेवा, असं एक देवानी मागे एका निरोपामनामध्ये सांगितलं. मग त्याच्यावर यांनी नागदेवाने एक प्रश्न उपस्थित केला. काय उपस्थित केला पहा, की याविषयी विस्तृत विवेचन केले होते, परंतु बलवत्तर कारणामुळे एकच ठिकाणी राहावे लागले तर काय करावं. आता बलवत्तर काही होऊ शकतं. समजा एखादा व्यक्ती आजारी पडतो, एखादा जोडीदार आजारी पडतो किंवा आणि काही कारण होऊ शकतात. मग अशा वेळेला तब्येत बिघडली, त्याला तब्येतीमुळे त्याला त्रास होऊ लागला, तो पुढच्या गावाला जाऊ शकला नाही. मग अशा वेळेला काय करायचं, म्हणजे बलवत्तर असं काय करायचं, असा याच्या पुढे प्रश्न उभा राहिला. त्याचा पर्याय जाणून घेण्याची जिज्ञासाने एक दिवशी निरूपण होत असताना बलवत्तर कारणामुळे एकेच ठिकाणी राहावे लागले तर कसे करावे, असा त्याच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला. पण त्याचा परिहार जाणून घेण्याच्या जिज्ञासाने त्यांनी एके दिवशी निरूपण होत असताना हा प्रश्न विचारला. जी स्वामींनी एका स्थानाची सवय लागू देऊ नये असे सांगितले आहे, परंतु जर काही अपरिहार्य कारणामुळे किंवा बलवत्तर विधी निमित्ताने जास्त दिवस एका स्थानी राहिले तर कसं करावं. आता देवता म्हणतात की नित्याटन करावे, म्हणजे नित्यदिनी प्रवास करत राहावे. एक दिवस दोन दिवस, एक दिवस दोन दिवस, जसं होईल तसं, परंतु एका ठिकाणी थांबायचं नाही जास्त दिवस. परंतु असं आपण किती दिवस करणार, आणि एखादा बलवत्तर क्रिया आली तर मग त्याच्यासाठी त्याला काय मार्ग काढायचा, असा नागदेवांनी प्रश्न केला. देव म्हणतात, वानर्या, काही बलवत्तर कारणामुळे एकच ठिकाणी राहावे लागते, तरी तेही तोपर्यंत असावे की जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशत नाही. देवाने सांगितले ठीक आहे, नित्याटन करत असताना एका ठिकाणी थांबू नये, तेही बरोबर आहे. परंतु त्याला काही एक नियम घातले. काय घातले, की जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशत नाही तोपर्यंत असावे. ए नंतर ये जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशत नाही तोपर्यंत असावे. म्हणजे देव काय म्हणतात, जोपर्यंत प्रत्येकाच्या मनुष्याच्या ठिकाणी चांगले गुण वाईट गुण असतातच, है की नाही. पण ते चांगले गुण वाईट गुण जे आपले आहेत ते कोणाच्या समोर दिसू नये किंवा कोणाच्या उपलक्षात येऊ नये
तोपर्यंत राहावं, त्याचे किंवा ते दिशेपर्यंतच्या आतच आपण कुठून तरी ते स्थान सोडून दुसरीकडे निघून जावं. कारण तुमचं श्रेष्ठत्व जर समजलं तर ते जास्त भजन पूजन करणार, आणि नष्टत्व दिसलं तर तुमची निंदा करणार. म्हणून तुम्ही तिथं थांबू नका, असं देवाचा बोलण्याचा उद्देश. त्याविषयी काळ निश्चित करू नये. मनुष्य म्हटला की तो कोणी असो, प्रत्येकाच्या ठिकाणी गुणदोष असतात. आता ते काय काळा वेळाचा विचार नाही करायचं. एखाद दुसरा तिसरा चौथा दिवस लागला तर थांबायचं. परंतु प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काही गुणदोष असतात. आता लोक कसे असतात की समाज कसा आहे हा प्रत्येक जीवाची गुणदोष बघत असतो. काही चांगली गुण घेणार असतात, काही वाईट गुण घेणार असतात, आणि काही लोक असे की चांगल्या गुणाबद्दल बी टीका करणार आणि वाईट गुणाबद्दल बी टीका करणार. अगदी नीट समजल्या जाणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी देखील थोडेफार गुण असतात, आणि अतिशय थोर समजल्या जाणाऱ्या महात्म्याच्या ठिकाणी देखील सुद्धा दोष असतात. मग देवाने थोडं उदाहरण दिलं की गुणदोष हे प्रत्येक ठिकाणी आहे. जो एखादा अंगठा बहादूर, ज्याला काही ज्ञानच नाही, अशाच्या ठिकाणी मी गुणदोष असतात. आणि जर एखादा ज्ञानी असला तर त्याच्या ठिकाणी गुणदोष असतात. तर हे गुणदोष हे कोणा ठिकाणी किती कसे काय हे काही सांगू शकता येत नाही, पण गुणदोष असतात. फरक इतकाच की निचत्वाच्या प्रभावामुळे असलेले गुण झाकले जाते, आणि महात्मा जाणीवेमुळे तो दोष निदर्शनास येऊ देत नाही. आता जो नीच कर्म करणारा आहे त्याचे नीच दोष काय होतात, झाकले जातात. आणि जो ज्ञानी आहे तो आपल्या गुणामुळं ज्ञानामुळं आपले दोष झाकून देतो. आचाराचे प्रदर्शन करत नाही. लोकाचाराविषयी दक्षतेने वागतो, त्यामुळे सहसा त्याची गुणदोष प्रगट होत नाही, पण सत्यार्थ प्रगट झाल्याशिवाय कधीच राहत नाही. आता हे गुणदोष आपण किती दिवस झाकू शकतो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पण चौथ्या दिवशी काय आहे ना, कधी ना कधी उघड पडणारच. कधी ना कधी उघड पडणार. कधी ना कधी उघड पडणारच. म्हणून देव म्हणतात की थांबू नका. आपला दोष आपला बाहेर पडणार हे आपल्या लक्षात आलं की तिथून तुम्ही काय करायचं, जागा पलायन करायचं. अधिक काळ एकाच ठिकाणी राहिल्यास त्याच्या ठिकाणची महंता, श्रेष्ठता, आचारशीलता हळूहळू लोकांच्या निदर्शनास येते. आता काय वेळेला असं होतं की एखादा बिचारा ज्ञानी साधू आहे की नाही, आणि तो काही दिवस राहिल्यामुळं त्याची महंता, त्याची श्रेष्ठता किंवा त्याची आचारशीलता हळूहळू लोकांच्या निदर्शनाला येते. नंतर लोक त्याची मान मान्यता करू लागतात. मग त्याचं लोक उदो करतात. मग त्याची पालखीतील मिरवणूक काढणार, त्याची पूजा करणार, त्याला दान दक्षिणा देणार. मग म्हणजे इतकी मान मान्यता वाढते की धर्मावरून घसरायची भीती राहते त्याला. नंतर लोक मानमान्य करू लागतात. चांगल्या चांगल्या पदार्थाचं भजन क्रिया सुरू करतात. मग पंचपक्वान्न खाऊ घालतात, भजन पूजन करतात. आणि किती परिच्छेद केला असला आणि किती वैराग्य विरमत अंगी म्हणजे बांधवली असली तरी लोकांचे मन सांभाळण्यासाठी त्याला पदार्थ ते स्वीकारावे लागतात. आता एखाद्याने पदार्थ वर्ज्य केलेला असतो, गोड पदार्थ खाऊ नये, दुधाचे पदार्थ खाऊ नये, पण त्या शिष्यपरीच्या आग्रहामुळे किंवा जे भजन पूजन करणारे त्यांच्या आग्रहामुळे तो पदार्थ हळूहळू खायला लागतो. मग पूजाही घेतो, पंचपक्वान्नी पदार्थ खातो. म्हणजे हे सगळं कसं आहे, धर्मावरून घसरणारे विषय आहेत सगळे. शिवाय लोकाचाराविरुद्ध वर्तन दिसू नये यासाठी संग्रह म्हणून का होईना परंतु त्याच्या धार्मिक सामाजिक चालरीतीमध्ये सहभागी व्हावे लागतो. मग काय वेळेला त्यांच्यामध्ये देवी देवतेचे जे काही कार्यक्रम असतात त्यांच्यात सामील व्हावं लागतं. मग त्यांचे काही समजा काही वाढदिवस असला किंवा दुसऱ्यांनी काही एखादा काही कार्यक्रम असला त्या कार्यक्रमात ते साधूला जावं लागतं. मग तिथं काही देवी देवतेचा विकल्पाचा जर प्रसंग आला तर तिथं नाही बी मानता येत नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे त्या काही गोष्टी आपल्या अंगलट येतात. नंतर साधक झटकन त्यातून मन काढून आचरण येतो, पण ते दीर्घकाळ जर घडत राहिले तर मात्र विकारवशता वाढत जाऊन साधक विकाराधीन होतो. म्हणून काय वेळेला असं होतं
तेव्हा तो त्या झटकन त्या गोष्टीतून बाहेर पडला तर बरं, पण त्याला जर चिकटून राहिला तर तो विकाराला शरण जाऊ शकतो आणि विकार त्याच्याकडनं घडू शकतो. अन्य धर्माचरण घडत राहिल्याने विकल्प संचार होतो. अर्थातच श्रेष्ठत्व प्रकाशामुळे साधक विकल्पाला वरपडी होतो. मग काय वेळेला विकल्पजनित क्रिया घडतात, मग तो विकल्पाचा दोष लागतो. जे अष्टभोगाच्या ज्या काही क्रिया आहेत त्या जर घडल्या तर विकाराला शरण जातो. म्हणजे विकार आणि विकल्प म्हणजे विकार आणि विकार प्रमाद घडतो आणि विकल्प आणि देवता प्रमाद घडतो. म्हणजे विकल्प प्रमाद घडतो म्हणजे देवतेला एक प्रकारे शरण गेल्याचं. म्हणजे असे दोन दोष त्याच्या ठिकाणी घडतात. शिवाय अति संपर्कामुळे त्याच्या ठिकाणचे श्रेष्ठत्व प्रकाशल्यामुळे अंतर्दोष निदर्शनास आले किंवा एकादशीचे स्नानाधिक करीत नाही, उत्तम काळात असून चौवर्णी भिक्षा मागतो. मग लोक निंदा करतात की असे कसे साधू चौवर्णी भिक्षा करतात. का त्यांच्या काही अन्य साधू चौवर्णी भिक्षा करत नाहीत, ते फक्त ब्राह्मण किंवा मराठीची भिक्षा घेतात. पण आपण तर देवाने चौवर्णी सांगितली. मग आता ही चौवर्णी भिक्षाला जे विरोध करणारी लोक आहेत त्यांना हे पटत नाही, पण स्वामींनी तर चौवर्णी भिक्षा सांगितली. मग अशा ह्या विधीला आपला काय होतो, अडथळा येतो. लोक साधनवंताला नतभ्रष्ट म्हणतील, निंदा नालायकी करत राहतील. त्यामुळे त्याला लागणाऱ्या अनिष्टाला एका अर्थाने साधकच कारणीभूत होतो. मग आपल्या विधीमध्ये हे जर नास्तिक लोक जर अडथळा आणत असतील तर आपल्या विधीला किंवा आपल्या धर्माला किंवा आपल्या साधकाला ते एक मोठं काय आहे, अडथळाच आहे. शिवाय त्यामुळे आपल्यालाही उपद्रव होतो आणि आपल्याला उपद्रव होतो. आता एखाद्या साधूने 4 दिवस स्नान नाही केलं की ते दुसरे लोक काय म्हणणार, का हो तुम्ही 4 दिवस झाले स्नानच करत नाही, अशी कशी घाणेरली माणसं, अशी निंदा करतात. किंवा आम्ही एकादशीचा उपास धरतो, तुम्ही एकादशीचा उपास धरत नाही, तुम्ही असे कसे साधू. म्हणजे असे कशावरून तरी ही लोक निंदा नाराजगी करायला लागतात. म्हणून उपद्रव होतो, मनशांती ढळते, पर्यायाने त्यालाही अनिष्ट घडते. आणि अशाने काय होतं, त्याला बिचाराला दोष लागतो आणि आपल्यालाही दोष लागतो. कारण त्याने आपले दोष काढल्यामुळे त्यालाही दोषी झाला तो आणि आपले दोष उपजत गेले, आपले दोष वाढत गेले. म्हणून जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व लोकांच्या ध्यानात येत नाही तोपर्यंत म्हणजे तो तितका काळ एका ठिकाणी राहू नये. देवाने काय सांगितलं, एका ठिकाणी राहायचं असेल तर कसं राहा की आपलं श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना असं राहील. म्हणजे आपण कितीच चांगले आहोत आणि किती वाईट आहेत हे लोकांच्या दृष्टीला जाईपर्यंत तरी तिथं थांबू नये. त्याळाचे बंधन नाही, हे प्रत्येकाने कुशलतेने चातुर्यावर अवलंबून असते. एखाद्या अकुशल साधकाने गुणदोष 2 दिवसात प्रगट होऊन श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशते. आता काही साधकाचं कसं असतं की थोड्या दिवसातच त्याचं श्रेष्ठत्व नष्टत्व उदयाला येतं आणि काही लोकांचं कसं असतं थोडं उशिरा येते. आपल्या ठिकाणचे गुणदोष कोणाच्या लक्षात येऊ देत नाही, पण जेव्हा केव्हा श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशित होईल तेव्हा मात्र तात्काळ त्या स्थानाचा त्याग करून निघून जाईल. पण देव का म्हणतात, 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 4 दिवस ठीक आहे, पण कधी ना कधी श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाश उदयाला येतोच. म्हणून आपल्याला तिथं थांबणं योग्य नाही. तर अशा प्रकारे हे आपल्या स्वामींची आज्ञा आहे. जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाश येणार तोपर्यंत असावे. जी श्रेष्ठत्व प्रकाशल्यामुळे अन्य धर्माचा आणि विकार प्रभावाचा होतो, त्यामुळे काय होते असं नागदेवांनी प्रश्न केला. आता श्रेष्ठत्व प्रकाशलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामुळे विकाराचा प्रादुर्भाव होतो तो कसा काय, किंवा अन्य धर्माचा देवतेचा प्रादुर्भाव कसा काय होतो. यावर देव काय म्हणतात, अन्य धर्मामुळे पुरुष धर्मापासून जातो. म्हणजे श्रेष्ठत्व प्रकाशल्यामुळे अन्य धर्माचा आणि विकाराचा प्रादुर्भाव कसा होतो हे नागदेवाला विचारले. अन्य धर्मामुळे पुरुष धर्मापासून जातो
लोकीचा श्रेष्ठ तो इतीचा नष्ट आणि इतीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. कालच आपला विषय झाला नाही. देवतेचा जो सामर्थ्यवान पुरुष आहे तो देवतेच्या सामर्थ्यावर अनेक प्रकारचे चमत्कार दाखवतो. त्याचे लोक काय करतात, उदो उदो करतात. पण आपला इथला साधवंत जर अटन विजन भिक्षा भोजन जर करत असेल तर तिकडच्या अन्य लोकांना त्याचं काही महत्व आहे. हे आपल्या इथल्या लोकांना महत्व आहे की आपल्या देवाने सांगितलेल्या विधीप्रमाणे हा आचार करतो. म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या लोकांना त्याच्याबद्दल त्याचा आदर निर्माण होतो. शिवाय अन्य धर्माचे अल्पसे आचरणे अगदी प्रशंसा आश्रू करणे ऐकणे इतकेच की अन्य धर्माचा संचार होण्यास पुरेसे असते. आता अन्य धर्माचा संचार कसा होतो की काही गोष्टी आपण देवी देवतेच्या ऐकत राहतो आणि त्या देवी देवतेच्या गोष्टी ऐकून आपल्याला थोडं समाधान वाटतं की खरंच देवतेच्या भक्तीमुळे लवकर गुण येतो. पण परमेश्वराच्या भक्तीमुळे लवकर गुण येत नाही. मग अशामुळे सुद्धा काय होतं, जीव विपरीत होतो, धर्मावर विपरीत होतो. त्यामुळे कोमळ आचारवंत तात्कालीन विकल्पाचा संचार होऊन अन्य धर्माच्या अधीन झाल्यामुळे धर्मापासून जातो. मग एखादा कोमळ ज्ञानी आहे त्याच्याकडे असा काय क्षुल्लक जर दोष घडला तर तो सुद्धा धर्मावर जाऊ शकतो. तसा दृढ आचार्यवंत तात्काळ तर जात नाही पण त्याच्या दोषाचा प्रसव मात्र वाढत. आता हे अन्य धर्माचं झालं म्हणजे विकल्पाला शरण गेल्याचं झालं. पण विकाराला शरण कसं जातो, तो एकदम नाही जात तर तो कसं जातो, टप्प्याटप्प्याने जातो, हळूहळू जातो. तसा दृढचर्यावंत म्हणजे आचारवंत जर पुरुष असेल आणि त्याचा जर प्रसव वाढत गेला तर कधी ना कधी त्याची सुद्धा धर्महानी होऊ शकते. म्हणजे विकाराला कसं शरण जातं आणि विकल्पाला शरण कसं जातं ह्या दोन गोष्टीवर देवाने सांगितलेले. म्हणून अन्य धर्माच्या निमित्ताने अगदी क्षुल्लक क्रिया देखील प्राप्त झाली तरी मनवाच्या क्रियापूर्वक अन्य धर्माचे अल्पसे आचरण देखील करू. आता अन्य देवतेचे काही विधी असतील हे आपल्या देवाने तो वर्ज्य केलेले. पण काही लोक काय म्हणतात, तुला मुलगा पाहिजे का, मग आपण याला जाऊ, शनीला जाऊ. तुला आमका पाहिजे का, मग आपण दुसऱ्या देवी देवतेला जाऊ. असं छोटी छोटी क्रिया करायला जातात. तर आपल्या देवापासून लवकर गुण येत नाही ना, मग आपण तिकडे नाशिकला जाऊ, आमच्या ठिकाणी जाऊ, तिथं काहीतरी करू. हे आता लोक नाही का पिंड पाडायला जातात किंवा आणि काय पितृदोषाला जातात. हे दोष असेच वाढतात की आपले जर साधू लोक असं पितृदोषासाठी अन्य देवतेच्या जागेत जर जाऊन काही विकल्पनेचे जर कार्य करायला लागले तर तो विकल्पाला शरण जायला काही वेळ लागत नाही आणि ती देवता बरोबर त्याला ओढून येते. करू नये संग्रह म्हणून करणे आवश्यक झाले तर ती क्रिया वरपांगी आणि तेवढ्या पुरतीच करावी. त्या क्रियेविषयी मनाला स्पर्श सुद्धा लागू देऊ नये. म्हणजे मन वाचा काया ही जी आपल्या ठिकाणची जी कार्य करणारी क्रिया आहे ह्या क्रिया कशा ठेवायच्या की वरपांगी ठेवायच्या म्हणजे वरवडे ठेवायचे. हा बाबा तुला जिथं गुण येईल तिथं जा तुझं तू बघ. पण आपण होऊन सांगायचं नाही की तू अमक्या देवतेला जा, तमक्या देवतेला जा किंवा अमक्या देवतेचं विधी कर, तमक्या देवतेचा विधी कर. हा आपल्याला सांगायचा काही अधिकार नाही. आणि जर समजा तुम्ही जर गेले सांगितलं त्याला काही तसं तर ती देवता बरोबर त्याला विकल्पाला शरण करायला यायला लावते. म्हणजे विकल्पच घडतो. विकाराविषयीचे तर तुला माहीतच आहे. विकारामुळे पुरुष धर्मापासून जातो. फरक इतकाच की विषयाच्या विकाराच्या अल्पशा झुळूकनेही आचारवंताचे इंद्रियाचे माध्यम मन अस्वस्थ होते. मग देवाने सांगितले विकाराला कसा शरण जातो की विकाराची साधी झुळूक जरी आपल्या मनात आली तरी विकाराला शरण जायला वेळ लागत नाही. कोमळ आचारवंताचे अंतःकरण हेलावून राहते आणि दृढचर्यवंताचे पुरुषाचे इंद्रियाचे दमन करून मनाचे संयम केलेले असते. त्यामुळे विषय विकाराच्या वादळाचे तडाखे त्याच्या अंतःकरणावर काही परिणाम करू शकत नाही. आता जो कोमळ ज्ञानी आहे, कोमळ ज्ञानशी विखो विघ्न असं देवाने केलं ना वचन. आपल्याला माहूरगडला जायला जाऊ नये का सांगतात ते कोमळ ज्ञान येणार. त्या देवतेच्या हद्दीमध्ये गेला की ती देवता काहीतरी विकार विकल्पाची क्रिया तिच्या हातून घडते
आणि कोमल ज्ञानी हा लवकर धर्मावरून जाऊ शकतो. तसंच चर्यावंत पुरुष टिकू शकतो, काही काळ टिकू शकतो, पण त्याच्याकडनं जरी अति घडला तर त्याला सुद्धा जायला वेळ लागत नाही. जसं आपण छद्रवासाची वेळ ऐकली तशी या जीवाची गती होऊ शकते. काही परिणाम करू शकत नाही, परंतु किती काळ वारंवार बराच काळ असे धक्के बसत राहिले तर तेही एक ना एक दिवस उमळून पडणार. असा हा स्वतंत्रपणे अस्तिपरीचे आचरण करणाऱ्या साधारण पुरुषाच्या ठिकाणी विषय विकाराची गोडी वाढत जाते, तसा तसा तो धर्मी निबळ होतो. देवाने सांगितलं ना, विकार आहे परंतु धर्मी निबळच आहे. म्हणजे धर्मावर तो काय होतो, निबळच आहे, म्हणजे तो कमकुवत होत जातो. म्हणजे त्या जसं अशक्त माणसाला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, आणि सशक्त माणूस पटदिशी उठतो बसतो. हे दोघांची जशी अवस्था आहे तशी या चर्यावंत पुरुषाची अवस्था. कोमल ज्ञानी याची आणि चर्यावंत. कोमल ज्ञानी तर लवकरच घसरतो, पण चर्यावंत सुद्धा या अशक्त पुरुषासारखा तो बी हळूहळू धर्मावरनं घसरू शकतो. म्हणजे विकल्पाला विकाराला शरण जाऊ शकतो. त्यामुळे विनियोग वाढत जातो, शेवटी नावडते पदार्थी अंगीकारतो. मग परिणाम कसे घडतात? काही दिवस म्हणतो नाही मला हे खायचं नाही, मला ते खायचं नाही, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. मग हळूहळू म्हणतो एका दिवशी खाल्लं तर काय होतं, तो एका दिवशी खातो, मग दुसऱ्या दिवशी खातो, मग तिसऱ्या दिवशी खातो, मग हळूहळू तो धर्मावरना घसरू लागतो. म्हणजे धर्मावरना घसरायला काही वेळ लागत नाही. विकाराच्या अधीन होतो, या पायी धर्म सोडून देतो. मग काही वेळाने तो धर्मावरनं काय होतो, घसरतो. म्हणजे थोडं थोडं करता करता एखादी अनिष्ट क्रिया काहीतरी मोठी घडते आणि त्याला धर्मावरनं घसरायला काही वेळ लागत नाही. धर्माला मुक्तो. म्हणून प्रत्येक पुरुषाने धर्म आचरणातील कोणतीही क्रिया आचरताना विकार जिंकावा, विकारालाच आपला मार्ग स्पर्श होणार नाही. म्हणून धर्म आचरण करताना विकार जिंकावा आणि विकल्प बी जिंकावा. कारण विकार कधी कोणाला कसं घडेल आणि विकल्प सुद्धा कोणाला कधी कसं घडेल हे काही सांगता येत नाही. ते ऑटोमॅटिक प्रश्न उभे राहतात. याची दक्षता बाळगूनच धर्म आचरण करावे. आम्ही नागदेवाला शंका समाधान करीत म्हणा. यावर नागदेवाने परत दुसरा एक प्रश्न उपस्थित केला. जी जी श्रेष्ठत्व नष्टत्वामुळे प्राप्त झालेले विषय पदार्थामुळे किंवा निंदा नालायकीमुळे अथवा अन्य काही कारणाने मन विचलित झाले तर ते कसे करावे? आता मागच्या विषयाला धरून सांगितलं परत. श्रेष्ठत्व नष्टत्व प्राप्त झालेली गोष्ट खरी, किंवा निंदा नालास्तीमुळे काही कारणामुळे त्याचं मन विचलित होतं हे खरं आहे. परंतु ह्याला मार्ग काय, ह्याला उपाय काय, ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, असं ह्या नागदेवांनी प्रश्न केला. यावर देव काय म्हणतात, वानरिया ज्याच्या संबंधामुळे आपला उपद्रव होतो त्याचा असंबंध करावा. आचारामध्ये एक 12 वचन आहे. काय सांगतात ते, आपल्या उपद्रव उठे त्याचा असंबंध केले. जो कोणी आपला उपद्रव करत असेल ना त्याच्यापासून 2 पावलं लांब राहील. म्हणजे उपद्रव होण्याचा काही प्रश्न येतच नाही. कोणत्याही प्रकारे मनाची चलबिचल करणारी मनद्वंदाची कार्ये संकल्पात असताना घडतात. रागद्वेष असो की काम क्रोध असो. आता ही चलबिचल करणारी जी मनद्वंद आहेत, ठीक आहे आहे की नाही, माणसं नाही का म्हणतात, माणसाला 2 मन आहे. धन्यवाद. एखादी गोष्ट एक मन म्हणतं करू, एक म्हणतो नको करू, एक म्हणतो केलं तर असं होईल, एक म्हणतो नाही केलं तर असं होईल. ही जी अवस्था होती मनद्वंदाची अवस्था, त्यावेळेला राग द्वेष काम क्रोध मदमत्सर असो त्या गोष्टीचा संपर्क आला तर त्या मनाचे भाव उफळून येतात आणि मनाला पीडा देतात. मग आता हे जे षड दोष आहेत, काम क्रोध लोभ मद मच्छर, हे कसे आहेत, षड प्रकार म्हणजे 6 प्रकारचे दोष आहेत. आणि ह्या 6 प्रकारचे दोष या जीवाकडनं घडतात. मग त्याच्यासाठी काय करायचं तर आचरणवंत साधकाला मनाचे इतर भाव फारसे उपद्रव देत नाही आणि क्वचित झाला तरी ते सहज दूर करण्याची क्षमता त्याच्या ठिकाणी असते. आता आचारवंत पुरुष
हा जर विधीवर असला ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर याचं काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. पण कोमल ज्ञानी याच्यावर कंट्रोल करू शकत नाही. ते त्याच्याकडनं काही ना काहीतरी दोष घडून जातो. प्रामुख्याने सगळ्या इतर सर्व भावांच्या उचंबळाला कारण असलेला राग हा अर्थात अनुराग म्हणजे आवडी. काय सांगितलं? राग हा अनुराग म्हणजे आवड. आता काय वेळेला आपण एखादा रागवतो, ही गोष्ट खरी. ही क्रिया कोणती झाली? तामस क्रिया झाली, म्हणजे धर्माला हानिकर करत झाली. पण अनुराग म्हणजे त्याला एक आवड आहे की एखाद्यावर रागवणं हा एक त्याला मोठा पराक्रम वाटतो. बघा, मी त्याला दटावलं म्हणतो, घाबरला. मी जर दटवलं नसतं तर तो घाबरला नसता. म्हणजे जरी तुझ्या मनाला समाधान वाटतं, अनुराग म्हणजे तुला जरी आवड असली रागवण्याची किंवा बोलण्याची, पण ती तुला कसं आहे? घातक आहे. म्हणजे हे अनुराग काही कामाचं नाही. माणसाकडनं राग असतो प्रत्येकाला, ना असं नाही, पण त्याच्यावर काय करा तुम्ही? कंट्रोल ठेवा. असं देवाला सांगण्याचा हेतू आहे. भावावर नियंत्रण मिळवणे महत्वाचे असते. त्याच्याच पायी सगळ्या वासनाचा, विकारांचा आणि पर्यायाने इतर भाव भावनेचा उद्रेक होतो. मग हा जो राग आहे, हा राग आहे जे आता काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे षडविकार किंवा षडदोष जे आहे, हे सगळे दोष आपल्याला वासनेला आणि विकाराला कारणीभूत आहेत. लोभ हा एक विकाराला कारणीभूतच होतो ना. द्वेष, मत्सर हा एक विकाराला कारणीभूतच होतो ना. काम, क्रोध हा एक विकाराला कारणीभूतच होतो ना. म्हणजे साही दोष आहेत हे विकाराला कारणीभूत आहेत. पर्यायाने इतर भाव भावनेचा उद्रेक होत असतो. त्यामुळे मन विचलित होत असते. किती नियंत्रण ठेवणे, संपर्क आला की ते मन ओढच घेते. त्यासाठी मुळात संपर्क टाळावा की ज्यामुळे आपला उपद्रव होईल, मनाची चलबिचल होईल, ओढा होईल. अशा स्थानाचा, पदार्थाचा, गोष्टीचा, कथाचा, काळाचा, पुरुषाचा संपर्क करू नये. देव काय म्हणतात? जिथं आपलं नियंत्रण सुटलं जातं किंवा जिथं आपला उपद्रव होतो, कारण नसताना काही लोक त्रास देणारे असतात, कारण नसताना काही लोक भांडणं काढणारे असतात, कारण नसताना काही शिव्या देणारे लोक असतात. अशा प्रकारे बरेच लोक आपल्याला भेटतात प्रवासामध्ये, कुठेही जातो. पण त्यावेळेला काय होतं? आपलं मन विचलित होतं. त्याने एक शिव दिलं तर आपण त्याला 2 शिव्या देतो, त्याने 2 दिलं तर आपण 4 घेतो. म्हणजे वाढतच चालू ना. आणि मुळात तो संपर्क टाळावा आणि उपद्रव होईल अशा स्थानाच्या ठिकाणी जाऊ नये. मग एखाद्या ठिकाणी पदार्थाचा उपद्रव होतो, एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा उपद्रव होतो, एखाद्या ठिकाणी कथाचा उपद्रव होतो, एका ठिकाणी वेळा काळाचा उपद्रव होतो, एखाद्या ठिकाणी काही पुरुषांचा उपद्रव होतो, स्त्रियांचा उपद्रव होतो, अनेक जणांचे उपद्रव होतात. अनेक ठिकाणी अनेक प्रकार, अनेक लोकांचे उपद्रव आपल्याला होतो. मग असं जर काय उपद्रव असेल तर तो काय करा? उपद्रव असेल तर ते आपण ते स्थान, ठिकाण टाळावं. राजस तामस प्रकृतीमुळे अथवा धर्माचे निमित्त करून देवता संपादकत्व विकल्परूप पदार्थामुळे उपद्रव उठला म्हणजे अंतःकरणात अवरोध निर्माण होतो. मग अशा ठिकाणी कुठं तमतम झाली, कुठं कटकट झाली, कुठं काही शिवीगाळ झाली, अनेक काही गोष्टी उपस्थित होतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, शारीरिक मानसिक क्रिया बी होऊ शकते. मानसिक मनात राग येणं, प्रत्यक्ष रागवणं शारीरिक, आणि काही वेळेला हाणामारी बी होते, शिव्यागाळी बी होते. म्हणजे अशा गोष्टीमुळे काय होतं? हा उपद्रव वाढतच राहतो. अन्यतत्व निर्माण होऊन शेवना घडेल असे भविष्य जाणून अशा पदार्थाचा अगोदर त्याग करावा. मग देव का म्हणता? अशी जर कुठं घटना घडत असेल, ज्या ठिकाणी आपल्याला काही उपद्रव होत असेल, काही करताना, काही कारण नसताना शिव्यागाळी होणं, काही कारण नसताना भांडण तंटा होणं, काही कारण नसताना आपल्या एखाद्या वस्तूचं नुकसान होणं, अशा जे काही गोष्टी आहेत तिथं आपण जाऊच नाही. ते उपद्रव पासून दूर राहा. असे केल्याने, अशा पदार्थाचा अगोदर त्याग करावा. असे केल्याने ईश्वरी साह्य होऊन दोष तर टळतोच. मग अशा वेळी काय होतं? दोष तर टळला जातो, पण ईश्वरीचं बी साह्य होते.
तुम्ही जर वाद घालत बसले तर ईश्वर काय तुम्हाला सहाय्य करणार नाही. कारण देव पहिलेच म्हणतात भांडे ती दोघे अन्य. तुम्ही जर भांडत राहिले तर देव कोणाचीच बाजू घेणार नाही. हा, जो कोणी मौन्य धरेल त्याची बाजू घेतील. तर देव काय म्हणतात की असा जर उपद्रव असेल तर त्या उपद्रवापासून तुम्ही जर दूर राहिले तर आम्ही तुम्हाला सहाय्य तर करू, पण तुमच्यावरचा दोष बी टाळला जाईल. शिवाय अपूर्व विधी देखील प्राप्त होतो. आम्ही नागदेवाला समजायला शिकवतो आणि एक प्रकारे जी आम्ही तुम्हाला विधी सांगितली ही विधी सुद्धा प्राप्त होते. तर अशा प्रकारे ही आजची लीळा झाली. आता उद्याची लीळा जी आहे ती खीर भोजनाला चंद्रदेवाला पाठवतात, त्याच्यावरची उद्या ती लीळा आहे. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. तिला येताना ना बडबड नाही करायची, तिथं रेकॉर्डिंग चालू असतं, तुला आवाज जाते. आता काय पण